बाबांचा बाबांचा फोन आला होता. ते म्हणाले की तू. मी येते. काय चाललंय? आई गंमत बघा. ऊन केवढं वाढलंय ना. ते बाबांना आज लवकर मीटिंग होती ना, म्हणून ना मग. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. तेरी मोहब्बत. तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे. कि यारे जो भी तूने करते खडलया सपना हे पडलया, गळ्यामध्ये सजलया डोरला डोरला.
एकदा एका सुरवंटाला सगळ्या मुंग्यांनी मिळून मारलेलं पाहिलंय मी. माझंही तसंच झालंय. ही 1.5 दमडीची लोक वार करतायत माझ्यावर. ठरवून केलंय सगळं. सगळं प्लॅनिंग आहे. पण इतकं हुशारीने केलंय ना प्लॅनिंग की अद्वैतला असं वाटायला लागलंय की सगळं व्यवस्थित घडतंय ते नेत्रामुळेच घडतंय. आणि हे सगळं जर असंच सुरू राहिलं तर सगळं चांगलं होतंय असं वाटून अद्वैत नेत्राबरोबर लग्न करेल. ती सून म्हणून या घरात येईल, माझ्या डोक्यावर बसेल आणि मी काहीही करू शकणार नाही. कमाल आहे ना. घरात एवढं सगळं प्लॅनिंग सुरू होतं पण तुला पत्ताही नाही लागला. हेच तुलाही विचारू शकते मी. घरातच होतीस ना, झोपा काढत होतीस, काहीच कसं नाही केलंस तू. माझं सगळीकडे लक्ष होतं म्हणून तर कळलं ना की अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाचं प्लॅनिंग सुरू आहे. नाहीतर तुला लग्न झाल्यानंतर कळलं असतं. तू बेसावध होतीस. माझं कोणी काहीच बिघडवू शकत नाही ह्या भ्रमात होतीस. इमॅजिन, एक छोटीशी मुंगी एका बलाढ्य हत्तीला लोळवू शकते. मग जर सगळ्या मुंग्या एकत्र आल्या तर काय होईल? काल मी सांगितलं आजींना. मी नाव घेऊ नकोस त्या म्हातारीचं. ती म्हातारी सुद्धा या मुंग्यांसारखीच आहे. असं वाटतं ना की तिला चिरडून मारून टाकावं. हेच करायचं होतं तर मग 20 वर्ष कशाला थांबलीस? जेवणात विष कालवून द्यायचं होतं सगळ्यांना. एकत्र प्रश्न सुटला असता सगळ्यांचा. रुपाली, तू वेळ वाया घालवतेस. परिस्थिती काय आहे? तुझं काय चाललंय? त्या नेत्राला थांबवायला कुणी नाहीये आता. आहे एक मार्ग आहे. ये सुनबाई, हो आबा. ये. प्रवासात काही त्रास नाही ना झाला? नाही, बिलकुल नाही. हे काय आणलं एवढं सगळं? हा बाबा, कुठे काय, जेवढं नेलं होतं तेवढंच आणलंय. हे एवढं सगळं सामान घेऊन एसटीने एकट्याने प्रवास करायचा म्हणजे तुझी खूप दमछाक झाली असणार. बस शांतपणे, मी पाणी घेऊन येतो. हा, बर. घे पाणी पी. आबा बसा ना तुम्ही. हा, आबा, मी तिकडनं काही आणलं नसलं ना तरी एक छान बातमी आणली ज्यामुळे या सामानाचं ओझं मला जाणवलंच नाही प्रवासात. अरे वा, काय बातमी आहे? आबा, मी आपल्या नेत्रासाठी मुलगा पाहिला. म्हणजे मुलगा बेळगावचाच आहे पण ना परदेशात असतो. कुठेतरी, हा ते दुबई का काय आहे ना तिथे. आबा, विनायक दादांनी बोलणी करून ठेवली होती. मी मुलाकडच्यांना जाऊन भेटले, त्यांचं घर पाहिलं, मुलाच्या आईशी बोलले. आबा, मुलगा ना परदेशातच असतो. हे अद्वैत आणि नेत्राचं लग्न होणं हे नियतीच्या मनात आहे. मला माहिती आहे, नेत्राला मी माझी मुलगीच मानतो. जर का ती माझी सून झाली ना तर माझं आयुष्य सार्थकी लागेल. आबा, आता काही करा आणि नेत्राला या लग्नासाठी तयार करा. ती परदेशात राहिली ना तरच सुखी राहील. आबा, मला तर असं झालंय ना, नेत्रा कधी त्या राज्याध्यक्षांच्या तावडीतून सुटते. आपल्या नेत्राच्या वयाच्या मुलींची लग्न होऊन त्यांना पोरं बाळ सुद्धा झाली आणि आपली नेत्रा बसलीये त्रिनयना देवीचा जप करत. आबा,
नेत्राला या लग्नासाठी तयार करायची जबाबदारी तुमची, कारण आबा ती फक्त तुमचं ऐकते. ठरवलं होतं मी की हा विषय काढायचा नाही, पण काय करू, आई आहे ना मी तिची, आणि आई सतत विचार करत असते मुलांचा, आणि तोच मी करते आबा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर डिझाईन्समध्ये तुम्ही सांगितलेले चेंजेस झाले आहेत, एकदा बघून घ्याल का प्लीज? हो. गुड मॉर्निंग नेत्रा मॅम. गुड मॉर्निंग. सर प्लीज हॅव अ सीट. सर मी आलोच. मला अचानक आठवलं काहीतरी. कोणीतरी मला म्हणालं होतं, अद्वैत साहेब मी तुमची सावली बनून राहील. थँक्यू. आणि सॉरी, मी हे बघायच्या नादात इथेच बसलो. चल आपण आत जाऊयात. नाही, मी इथेच बसते साहेब. नेत्रा, बाहेर ऊन आहे खूप. प्लीज चल आत. ग्रंथ ग्रंथ ग्रंथ. हां हां, तू चोरला. हां, तरी दशी मेला नाहीस तू. हां हां हां. कावळे कावळे आले होते, कावळे, खूप सारे कावळे असे. हो, त्रास होतो, त्रास होतो, त्रास होतो ग्रंथ, त्रास होतो खूप. पण जमिनीतून कसा काय निघणार ग्रंथ? हा, बंटी, काय काय चाललंय? काय बरं व्हायचं नाही का? कुणाशी बोलतोयस तू? हा, कोण आहे इकडे? आणि काय जमिनीतून निघणार आहे? काय कुणाशी बोलतोयस? काय बोलत होता? जमिनीतून अनिल म्हात्रे. तो काय म्हणत होता की जमिनीतून ग्रंथ निघेल. बाकी काय, हवा पाणी सगळं व्यवस्थित ना? हा,
पाऊस घरात पाऊस घरात पाऊस आला पाऊस लाडू आणलं ताई लाडू 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 देणार लाडू देणार. पाऊस पडतोय ना, चिखल बघ केवढा लागलाय अंगाला. चिखल लागलाय की नाही? पाऊस 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 जे चिखल जा जा आंघोळ करून ये. जा 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 लवकर. मी आलो आंघोळ करून येतो. आलो आंघोळ करून येतो मी. बाबोशीला नेत्राच्या घरी जाऊन यायला हवं. अनिल होते तेव्हा ते ही सगळी कामं व्यवस्थित करायचे. आठवण येते तुमची आज अनिल, खरंच. दळबद्री नेत्राच्या दळिद्री आजोबाचा नंबर काय म्हणून सेव्ह केलाय मी? मेट्रो स्टेशनमुळे ही जागा प्राईम लोकेशन झाली आहे, त्यामुळे मला असं वाटतं आपण ॲडव्हर्टाइजमेंटवर जास्त फोकस करायला. हो, मी काल तेजसला ब्रीफ दिलाय. अच्छा, हो का? बरं, मग मी बोलतो त्याच्याशी. तुम्ही एकदा ही फाईल डोळ्या घालून घाला. साहेब तुम्ही आहात ना आता इथे? मी जाऊ घरी? मी ड्रायव्हरला पाठवतो. नाही ठीक आहे, मी जाईन रिक्षात. नाही नाही नेत्रा, तू इथेच थांब. नाही म्हणजे मी ते मीटिंगला निघालोय ना. तेजस पण नाही आहे, अद्वैत एकटाच आहे. तू थांब इथे. मी निघतोच आहे मीटिंगला जायला. मला उशीर होतोय. नेत्रा तू इथेच थांब. गप्पा मारा, एकत्र जेवा. जमलंच तर काम पण करतो. ते महत्वाचं. प्लीज कॅरी ऑन. येतो. साहेब मी मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. नेत्रा, मला कळतंय हे सगळंच अचानक खूप ऑड झालंय, पण हे सगळं आपल्या दोघांच्याच बाबतीत आहे ना. तर मग आपल्या दोघांनाच बोलावं लागेल याविषयी. तू ऍक्च्युली मलाही कळत नाहीये मी काय बोलू, कसं बोलू, आणि मला जास्त बोलायचंही नाहीये या विषयावर. बाबांनी मला सांगितलं की तुला मी म्हणजे तुझं नेत्रा, तुला कळतंय ना मला काय बोलायचं. नेत्रा प्लीज सांग ना मला, हे खरं आहे का? असं काही नाहीये ना? शेखर साहेब असं का केलं तुम्ही? आता काय बोलू मी? तू टेन्शन नको घेऊस, मी बाबांशी बोलेन यावर. जर त्यांनी मला खोटं सांगितलं असेल ना तर. खोटं काहीच नाहीये, मी बाहेर थांबते.